नमस्कार। एका ऐतिहासिक सभेसाठी आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब, पक्षाचे कॅप्टन ऑफ द शिप असलेले आदरणीय जयंत पाटील साहेब, अनिल देशमुख साहेब, व्यासपीठावर मान्यवर टोपे साहेब बाप्पा व आदरणीय सर्व मंच, ही निवडणूक ऐतिहासिक आहे। मगाशी मी येत असताना केजमध्ये एका तरुणांनी 4-5 तरुणांनी आम्हाला थांबवलं आणि सांगितलं, ताई महाराष्ट्रात एकच आवाज चाललाय, बंद करा भाजपच्या भाकड गप्पा आणि खासदार होणार बजरंग बाप्पा। यावेळेस तुम्हा संपूर्ण तरुणांना बजरंग बली की, बजरंग बली की। या मातीत आल्यानंतर एक स्त्री म्हणून मला आवर्जून स्वर्गीय विमलताई मुंदडा यांचं नाव काढावं लागेल, कारण त्या कैलासवासी झाल्या, परंतु त्यांना मंत्री करण्यामध्ये, एका दलित समाजाच्या महिलेला एका उंचीवर ठेवण्यामध्ये त्या सह्याद्रीचा, ज्या दैवताचा हात आहे ते आदरणीय पवार साहेब आहेत। त्यामुळे मला आवर्जून इथल्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या बीडच्या जनतेला सांगायला लागेल की 18 पगड जातीला छत्रपती शिवरायांच्या नंतर, शाहू फुले आंबेडकर, अहिल्यादेवींच्या नंतर जर कोण सोबत घेऊन जात असेल, द वन अँड ओनली टायगर शरदचंद्र पवार। आणि म्हणून मला मोदीजींना सांगायचंय की परवा तुमची सभा झाली, देशाच्या नेत्यांनी गणपती आरती मंडळातल्या कार्यकर्त्यासारखं भाषण करायचं नसतं, जाती जातीमध्ये भांडणं लावायची नसतात। म्हणून मोदीजींना सांगायचंय, ज्या धनगर आरक्षणावरती तुम्ही माळशिरस मध्ये बोललात, बालू मामाच्या नावानं चांगलं, अरे थपाड्या, मला सांगायचंय बाळू मामाच्या काठीचा आवाज येत नाही। धनगर समाज असेल, अंतरवाली सराटीतली माझी महिला भगिनी असेल, आम्ही कोणीही तुमचा अन्याय विसरलेलो नाही। त्यामुळे आम्ही ठरवलंय, तुम देखना आंखों से, बप्पा आएगा लाखों से। कोणाची दमदाटी ते चालणार नाही, कुठलीही परळीमध्ये अराजकता इथे सहन केली जाणार नाही। एका महिलेचा मागे 1.5 महिन्याखाली मला फोन आला होता, अहो एवढा गुंडाराज या जिल्ह्यामध्ये आहे, या गुंडाराजला जर गाडायचं असेल, वाजवा तुतारी, गाडा गद्दारी, वाजवा तुतारी, वाजवा तुतारी। आणि म्हणून पवार साहेब हे सह्याद्री आहेत, या महाराष्ट्राने, या बीडने, या जिल्ह्याला घडवण्यात, एवढंच काय, या मराठवाड्याच्या विद्यापीठाचं नाव देण्यात जर कुठल्या वाघाचा सिंहाचा वाटा असेल तर ते शरदचंद्रजी पवार साहेब आहेत। त्यामुळे मोदीजींना येत्या 13 तारखेला तुम्ही सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राचा एकच वाघ आहे, तेरे हर एक वार का पलटवार हूं, यूं ही नहीं कहलाता मैं शरद पवार हूं। सब पे भारी आप शरद पवार साहब की पारी। आणि जाऊ द्या, ज्यांना जायचंय त्यांना मला आवर्जून जयंत पाटील साहेबांचा उल्लेख करावा लागेल। स्वर्गीय राजाराम बापूंचा वारसा सार्थपणे, स्वाभिमानाने ते पाळतायत, सगळे सोडून गेले, परंतु बापूंचा पठ्ठ्या आदरणीय जयंत पाटील साहेब खांद्याला खांद्या देऊन पवार साहेबांच्या बाजूला आहेत। आणि अनिल देशमुख साहेब यांनी जेल केली, परंतु त्या जेलला न घाबरता, डरकाळी फोडत पवार साहेबांच्या बाजूला आहेत। हा आमचा महाराष्ट्र आहे। सांगा गुजरात्यांना की महाराष्ट्राची अस्मिता कोणी विकत घेऊ शकत नाही आणि दिल्ली समोर महाराष्ट्र झुकत नाही, दिल्ली समोर कधीही महाराष्ट्र झुकत नाही। घासल्याशिवाय धार नाही, तलवारीच्या पातीला आणि शरद पवार साहेबांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय अहिल्या। काही दिवसापूर्वीच परळीतील आणखी एक नेते भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षात